ज्यांनी कुणब्यांचं मराठाकरण केलं आणि म्हणून मग आपण असं बघतो की या ठिकाणी त्याचा प्रवास असा झालेला आहे की एक मराठेशाहीचं संपूर्ण राजकारण आणि नंतरचे घराणेशाहीचं राजकारण झालं. त्याच्यामधून हे जे मराठाकरण झालेलं जे कुणबी संपूर्ण समाज होता त्या समाजाचं देखील प्रचंड शोषण झालं. स्वतः कॉम्रेड शरद पाटील हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये होते, ज्याच्यामधून महाराष्ट्राची निर्मिती झाली. आणि महाराष्ट्राची निर्मिती होताना आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी असं स्वप्न दाखवलं की हे बहुजनांचं राज्य असेल, परंतु ते कधी बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय झालं नाही. सत्यशोधक चळवळीच्या पोटातून उगम पावलेली संपूर्ण जी चळवळ आहे त्याचा हा जो प्रवास आहे की जी या ठिकाणच्या जात वर्ग स्त्री दास्याचा अंत करणारी चळवळ नाही बनली, तर त्यांचं शोषण करणारी ही चळवळ बनली. आणि आज आपल्याला अशी परिणती दिसत आहे की आज हे जे मराठाकरण झालेले जे कुणबी समूह आहे ज्यांचा प्रचंड भ्रमनिरास या इकडच्या राज्यकर्त्यांनी घराणेशहांनी केलेला आहे, त्यांनीच आज एक प्रचंड मोठं जे आंदोलन या ठिकाणी आपल्याला उभं करून दाखवत आहेत की त्यांना कुणबीची सर्टिफिकेट हवी आहे. परंतु त्यांची स्लोगन मात्र एक मराठा लाख मराठा अशी आहे. त्यांना सर्टिफिकेट हवंय कुणबीचं, परंतु ते घोषणा करता आहेत आम्ही मराठी आहोत म्हणून. आणि त्यांनी जे प्रश्न या ठिकाणच्या विशेषतः आरक्षणाचं जे तत्वज्ञान आहे, आरक्षणाचा जो प्रोग्राम आहे त्याच्या समोर काही मूलभूत असे पेच निर्माण केलेले आहेत असं मला वाटतं. आणि या देशातला जो संपूर्ण राज्यकर्ता वर्ग आहे या राज्यकर्त्या वर्गाला त्याच्या समोर काही धिटाईने म्हणजे सत्य सांगण्याची आवश्यकता वाटत नाही किंबहुना इच्छा नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यावेळेस जेव्हा शरद पाटलांचं ते मंडल आयोगावरची एक पुस्तिका मी नेहमी वाचत असते, कारण मंडल आयोगावरती जे मार्क्सवाद्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्याला उत्तर देणारी ती पुस्तिका आहे. आणि त्या पुस्तिकेच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ठिकाणचा जो शूद्रातिशूद्र आहे त्याचा बुद्धिमंत वर्ग तयार करण्यासाठी म्हणून आरक्षणाचा उपयोग असतो, आरक्षणाची योजना आहे. तर इथे जे प्रश्न उभे झाले की सरकारी GRच्या माध्यमामधून आरक्षण देणं हे खरं म्हटलं तर ह्या आरक्षणाच्या संपूर्ण तत्व आणि कायद्यालाच एक आव्हान आहे, परंतु त्याला कोणीही धडधडीतपणाने चॅलेंज करू शकत नाही. एकही पक्ष एकही नेतृत्व या ठिकाणी उभं राहिलं नाही, हे वास्तव आपण पाहत आहोत. आणि या परिस्थितीमध्ये म्हणूनच मला असं वाटतं की कॉम्रेडची अनुपस्थिती जी आहे, उणीव जी आहे म्हणजे त्यांची खूप नितांत आवश्यकता या परिस्थितीमध्ये अशा माणसांची होती असं मला वाटतं. माझा त्यांचा परिचय खूप उशिरा झाला, कारण मी समाजवादी परिवारामधूनच चळवळीमध्ये आले. आणि मग मंडलच्या आंदोलनाच्या वेळी विशेषतः मुलुंडमध्ये काम करणारा जो शरद पाटलांचा एक ग्रुप होता त्या ग्रुपशी माझा संबंध आला आणि त्यांच्या माध्यमामधून माझा त्यांचा परिचय झाला. एक गोष्ट या ठिकाणी मला आठवते आहे की त्यावेळेस म्हणजे 92 साली ज्यावेळेस डिसेंबरमध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली त्याच्या काही दिवस अगोदर शरद पाटलांनी पुस्तिका प्रसिद्ध केली होती, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, महम्मदी की ब्राह्मणी.
आणि ह्या पुस्तकाचा जो प्रकाशन समारंभ आहे हा गावस्कर सभागृहामध्ये जो झाला, कारण हे सर्व आयोजित करण्याचं काम मुलुंडमधल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये माझाही काही सहभाग होता. त्याच्या प्रस्तावनेमध्ये म्हणजे इथली ही बाबरी मशीद पडण्याच्या 6 महिने आधी प्रस्तावनेमध्ये शरद पाटलांनी जे म्हटलेलं आहे ते मी थोडंसं आपल्याला वाचून दाखवणार आहे. पुस्तकाचे शीर्षक आम्ही असे का निवडले हा प्रश्न आमच्या हितचिंतकांपुढेही असेल. येथे सूचकपणे सांगू शकतो, गो स सरदेसाई त्यांच्या न्यू हिस्ट्री ऑफ द मराठाज च्या खंड 1 मध्ये सांगतात की शिवाजीच्या अवताराचे प्रयोजन एका तत्कालीन संस्कृत कृतीत दिले आहे. देवांनी विष्णूला विनंती केली की देव शत्रू म्लेच्छांकडून पृथ्वीला होणारी पीडा दूर करण्यासाठी विष्णूने जिजाबाईच्या पोटी अवतार घ्यावा आणि म्लेच्छांचा नाश करून वर्णधर्माची पृथ्वी तलावर पुनर्स्थापना करावी. सरदेसाईंचं हे मी भाषांतर वाचलं. मुसलमानांचा नाश कशा करता, शरद पाटलांनी विचारलेला आहे, मुसलमानांचा नाश कशा करता, वर्णधर्माची म्हणजे शूद्रातिशूद्रांच्या गुलामगिरीची व नरक यातनांची पुनर्प्रस्थापना करण्याकरता. 7 वाहनांपासून यादवांपर्यंतच्या सर्व सत्ता वर्णाश्रम धर्म दृढ केल्याची शेखी मिरवतात. शिवाजीने तेच केले का या प्रश्नाचे उत्तर आम्ही सर्व इतिहासज्ञांच्या विरोधात जाऊन देत आहोत. हे विशेषतः या ठिकाणचं जे मुस्लिम द्वेषाचं राजकारण आहे त्याचं हे जे विश्लेषण करतात आणि त्याच्यासाठी एक साधन म्हणून ही पुस्तिका जी त्यांनी त्यावेळेस निर्माण केलेली आहे ती आपल्यापैकी अनेकांनी कदाचित वाचली असेल आणि मला माहीत नाही, परंतु कदाचित त्या कार्यक्रमाला म्हणजे तो प्रकाशन समारंभ झाला त्या प्रकाशन समारंभाला उपस्थित असलेलेही काही जण इथे कदाचित असू शकतात. पण त्याच्यामध्ये एक खूप मार्मिक किस्सा जो घडलेला आहे तो मला सांगायचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी हा विषय काढलेला आहे की त्या प्रकाशन समारंभाला त्यांनी जे अनेक मान्यवर बोलवलेले होते, ज्याच्यामध्ये अरुण कांबळे होते, यदी फडके होते आणि यदी फडकेंनी स्वतःच्या भाषणाची सुरुवात करताना असं म्हटलं, म्हणजे यदी फडकेंच्या बद्दल आणि त्यांचं संपूर्ण जे संशोधन आहे त्यांनी दिलेलं जे योगदान आहे पुरोगामी चळवळीला त्याच्याबद्दल आदर असल्यामुळेच कॉम्रेडनी त्यांना बोलवलेलं होतं. परंतु यदी फडकेंनी सुरुवात अशी केली की शरद पाटलांच्या या पुस्तकामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे मोहम्मदी की ब्राह्मणी, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही. पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही म्हणजे शरद पाटील त्याच्यामध्ये जे संदर्भ जे विश्लेषण त्याच्यामध्ये देणार आहे, विशेषतः या ठिकाणच्या इतिहासामधलं आणि संस्कृत साहित्यामधलं, संस्कृत नव्हे इथल्या मराठी इतिहासकारांच्या मधलं जे या ठिकाणी विश्लेषण देणार आहेत ते वाचण्याची आवश्यकता नाही वाटत नाही यदी फडकेंसारख्या ब्राह्मण संशोधकाला. आणि त्याचं उत्तर खरं तर त्यावेळचं शरद पाटलांचं जे भाषण आहे ते म्हणजे अतिशय उत्तम अशा पद्धतीचं संपूर्ण त्यांनी जे एक बौद्धिक त्या ठिकाणी मांडलं. 2 तास जवळजवळ पाटील बोलत होते आणि दुर्दैव असं आहे की त्यावेळेस आम्ही जे रेकॉर्डिंग केलं ते सगळं नष्ट झालं त्याच्यानंतर, नाहीतर ते संपूर्ण भाषण आम्हाला उतरवून काढायचं होतं परंतु ते काही शक्य झालं नाही. तर अशा प्रकारचा ज्याला आपण असं म्हणू की निधड्या छातीने संपूर्ण या ठिकाणची ही जी लढाई आहे ती लढाई त्यांनी जी उभी केली आणि कोणीतरी मगाशी असं म्हटलं की ते फक्त पुस्तकी किंवा अकॅडमिक चर्चा करत नव्हते तर ते रस्त्यावरच्या लढाया देखील लढत होते आणि त्याचा देखील अनुभव मी त्यांच्याबरोबर घेतलेला आहे की या ठिकाणी विशेषतः इंदिरा जयसिंगनी ज्या जमिनीच्या लढ्याची गोष्ट एक सांगितली तो एक पहिला टप्पा असेल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये भूमिहीन हक्क संरक्षण समिती जी झाली तिच्या माध्यमामधून महाराष्ट्रामधल्या सर्वदूरच्या जे गायरान जमिनीवरती कसणारे लोक होते त्यांच्या
नावावरती जमिनी काढल्याचा GR महाराष्ट्र सरकारला 92 साली काढावा लागला. या भूमिहीन हक्क संरक्षण समितीच्या माध्यमामधून अशी हजारो एकर जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्याचं काम त्या भूमिहीन हक्क संरक्षण समितीच्या माध्यमामधून झालं. तर अशा प्रकारचे जे जमिनीवरचे लढे होते, ह्या लढ्यांमध्ये देखील शरद पाटलांचा खूप मोठा सहभाग होता. आणि विशेषतः मला असं वाटतं की हे जे त्यांचं ध्येय आहे, म्हणजे जात वर्ग स्त्री दास्याचा अंत करण्याचं जे एक अंतिम उद्दिष्ट त्यांचं आहे, त्याच्या प्रती असलेलं त्यांचं जे संपूर्ण बांधिलकी आहे, त्याच्यामधूनच ते मृत्यूपर्यंत देखील, अगदी मरणासन्न असताना देखील कशा प्रकारे ऍक्टिव्ह राहिलेले आहेत याच्याबद्दलचं अनेकांनी आता या ठिकाणी वर्णन केलं. ह्या आपल्या या शताब्दी महोत्सव समितीच्या माध्यमामधून शरद पाटलांचं हे जे योगदान आहे, त्यांचं हे जे संपूर्ण भूमिका आहे, तत्वज्ञान आहे, साहित्य आहे, याचा प्रसार अधिक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण गेलं वर्षभर केलेला आहे आणि त्याचा देखील खूप अधिक मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही प्रसार व्हावा अशी या ठिकाणी मी विनंती करते, इच्छा व्यक्त करते. आणि ही चळवळ आपली जी आहे, आज मला असं वाटतं की या संपूर्ण जी काही परिस्थिती आपल्यासमोर आव्हानं उभी आहेत, त्याला खऱ्या अर्थाने तोंड देण्या एवढी आज आपली ताकद आपण उभी केलेली नाही. ही ताकद उभी करण्याच्या दृष्टिकोनातून, विशेषतः मासेस या ठिकाणचे उभे करण्याच्या दृष्टिकोनामधून आपली चळवळ आपण कशी पुढे नेणार आहोत याच्याबद्दल मंथन व्हावं, त्याच्याबद्दल